नमस्कार, सत श्री अकाल, गुड मॉर्निंग, अस्सलाम वालेकुम. मित्र, आज मी एक क्लासिकल गीत जे मी लिहिलेलं आहे ते घेऊन आलो आहे. पूर्णपणे क्लासिकल धून बसवलेलं नाही आणखी, पण थोडंसं जेवढं बोनस बसवलेलं आहे त्याचं तेवढं मी ऐकवण्याचा प्रयत्न करीन. हे जे गाणं लिहिलं गेलं आहे ते वर मनाबद्दल आहे. वर मन याची माहिती घेऊ आपण. एक असतं वर मन, एक असतं अंतर्मन, आहे की नाही, आणि एक असतं ऊर. ऊर म्हणजे काय? मन, वरमन, अंतर्मन आणि बुद्धी. याच्या दरम्यान ज्या ज्या गोष्टी फिरत असतात, वावरत असतात, त्याला ऊर म्हणतात. जिथं वर मनावर आलेले शब्द, उतरलेले अंतरातले शब्द, बुद्धीत विचारसरणीला जो रूढ दाखवला आहे ते शब्द वारंवार उरामध्ये, म्हणजे तिन्ही ॲटम, अंतर्मन, वरमन आणि बुद्धी, याच्या दरम्यान ज्या गोष्टीचा वावर होत असतो त्याला ऊर म्हणतात. तर या वरमनाबद्दल आपण माहिती घेऊया. वरमनाची जागा आणि वरमन म्हणजे काय हे समजून घेऊ. जिथं प्रथम शब्द टाकले जातात जीवन जगण्यासाठी, त्याला वरमन म्हणतात. जीवन जगण्यासाठी ज्या विचारांची, ज्या वस्तूंची आहे का नाही गरज असते, ते शब्द वर मनावर बिंबवण्याचं काम एंजेल करतात, म्हणजे फरिश्ते करतात, म्हणजे ईश दूत करतात. आता ही वरमनाची जागा कुठे आहे? वरमन दोन बरगड्यांच्या दरम्यान जी पोकळी आहे, जो खड्डा आहे, तिथं वरमनाची जागा आहे. चार व्यक्ती त्या वरमनावर शब्द टाकत असतात. एक एंजेल म्हणजे फरिश्ता, म्हणजे ईशदूत. दुसरा पिशाच म्हणजे शैतान, डेविल, आहे की नाही. एक मनुष्य, जसं मी बोलायला लागलो वरमनावर पडायला लागले. आणि एक यक्ष म्हणजे जीन. ही चार लोक वरमनावर शब्द टाकत असतात. या चार व्यक्ती वरमनावर शब्द टाकतात, ज्याच्यामुळं जीवनाला रूटिंग मिळते. अरे मग त्याच्यामध्ये चांगलं येतं, वाईट येतं. ज्याला आपण फॉलो करू तसा रिझल्ट आपल्या आयुष्यात येतं. सिस्टममध्ये परमेश्वरानं ते करून ठेवलं आहे. तर रॉंग सिस्टीममध्ये जायचं नाही, करेक्ट सिस्टीममध्ये राहायचं, आहे की नाही. परमेश्वराने जी सिस्टम करून ठेवली आहे, जी वेदामध्ये तुम्हाला सापडते, जी तुम्हाला कुराणमध्ये सापडते, जी एंजलपासून झालेल्या बायबलमध्ये सापडते, ती जी सिस्टम आहे. या पुस्तकामध्ये काही थोडासा बदल झालेला आहे, जे काही साम्य दिसतं त्याला फॉलो करूया, म्हणजे सर्व समाज एकत्र येईल आणि सर्व समाज एकत्र झाल्यानंतर एक जात निर्माण होईल, त्याला माणसाची जात म्हणतात. तर माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे राहायचं असल्यास आपल्याला या गोष्टीला फॉलो केलं पाहिजे, आहे की नाही. सर्व समाजाला एकत्र करून, आहे की नाही. झाल्या गेल्या चुका विसरून जायच्या, अर्थ नाही त्या गोष्टीला घेऊन. का तर त्या गोष्टीनं आपण घेतलं तर काय होईल?
आपली नीती चुकीची होईल, इच्छेनं निश्चय होईल, चुकीची इच्छा होईल, चुकीची इच्छेनं निश्चय तयार होईल, निश्चय ठाम झाला की नीती पक्की होईल, नीती पक्की झाली की भाग्य तयार होईल. आणि हे भाग्य कुठून वाढलं जाईल? प्रारब्धामधून. प्रारब्धामध्ये काय आहे? चांगलं आहे, वाईट आहे, जीवन आहे, मृत्यू आहे का ना. जीवन तर दिलं आहे, मृत्यूकडे चाललं आहे. किती चांगलं घ्यायचं, किती वाईट घ्यायचं, किती श्रीमंती घ्यायची, किती गरिबी घ्यायची आहे ना. गरिबीपासून वाचायचं, हे आपण घ्यायचं आहे. तर सर्व समाजाला एकत्र करण्यासाठी, सर्व समाजाला माणसाच्या जातीतलं कार्य दाखवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? सर्व समाजाला एकत्र करावं लागेल. आता याचा फायदा काय होईल तुम्हाला सांगतो. सर्व समाज एकत्र झाल्यानंतर तो जो आकाशाच्या पलीकडे आहे, ज्याने सिस्टम निर्माण केली, पृथ्वी आणि आकाशामधील सर्व गोष्टींची सिस्टम तयार केली आहे की नाही. मनुष्यपणाला ग्रेट प्राणी बनवला आणि दुनियामध्ये त्याला परीक्षेसाठी सोडलं. चांगलं कर, तू स्वतःचं भाग्य तू स्वतः तयार कर, चांगलं कर, चांगलं होईल, वाईट कर, वाईट होईल. तोच तो जो आकाशाच्या पलीकडे राहतो, ज्याची जाण आपल्या अंतर्मनाला होत असते. तर मित्रांनो, परमेश्वराच्या सेटिंगला समजल्यानंतर आपलं कधीही वाईट होणार नाही. तर मी म्हणत होतो, सर्व समाज एकत्र झाल्यानंतर त्या परमेश्वराची, जो आकाशाच्या पलीकडे राहतो, ज्याची जाण आपल्या अंतर्मनात होते, त्याला त्याची भक्ती करण्यास सुरुवात करतील. त्याची भक्ती ज्या वेळेला करण्यास सुरुवात होईल 51% लोकांची, त्यावेळेला परफेक्ट मॅन प्रोग्रामिंगमध्ये आपण जगण्याची सुरुवात करू लागलो आहे हे समजून जायचं. तर आपल्याला 51% त्या परमेश्वराला धाव करणारे निर्माण केले पाहिजेत. ज्यानं काय होईल, हा जो रोग आला आहे, कोरोना जो रोग आला आहे, ज्याच्यामुळं सर्वांची मनस्थिती बिघडली गेली आहे, ज्याच्यामुळं आरोग्यही बिघडायला लागलं आहे का ना. व्यायामशाळा बंद, गार्डन बंद, याच्यामुळं आरोग्य घातक आहे ना हे. का तर व्यायामशाळा जर बंद झाल्या आणि गार्डन जर बंद झालं, प्राणवायू कुठून घ्यायचा? घरात बसून बसून कार्बन डायऑक्साईड वाढला जातो आहे. घरात बसून बसून टेन्शन वाढलं जातं आहे. जेवण अतिशय जायला लागलं आहे. अति जेवणामुळं रोग वाढायला लागला आहे. तर यासाठी सरकारने काहीतरी डिसिजन घेतलं पाहिजे आहे की नाही. आणि करोना रोगाला घालवण्यासाठी 51% कमीत कमी 51% लोकांची वाढ झाली पाहिजे. त्या परमेश्वराला बोलवण्यासाठी, धाव घेण्यासाठी, त्याच्याकडून मदत घेण्यासाठी आपल्याला 51% भक्त तयार करायला पाहिजे. याच्यामुळं काय होईल? सुरळीत चालेल, सर्व गोष्टी सुरळीत चालतील आहे की नाही. आता आपण काय करतोय? आपण ते कार्य करतोय ज्याने निर्माण केली निर्मिती, त्या निर्मितीलाच आपण मागतो. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, निर्मितीला मागितले गेलेले मागणे कधीही सफल होत नाही. निर्मितीला मागितले गेलेले मागणे सिस्टमच्या विरुद्ध आहे. तो परमेश्वर, तो अल्लाह, तो गॉड, तो आकाशाच्या पलीकडे
राहतो, ज्याची जाण आपल्या अंतर्मनात होत असते, त्याला बोलवा, त्याचा धाव करा, त्याची भक्ती करा, त्याला समजा. ते फील देत असतो, येणाऱ्या संकटाची चाहूल देत असतं, त्याला समजा. आपल्या वर मनावर आलेल्या शब्दांना चुकीच्या शब्दांना फॉलो करू नका. तर त्याच वरमनाची जाण आपल्याला या गीतामध्ये घेता येईल. तर वरमनची जागा मी सांगितली, जो दोन बरगड्यांच्याच दरम्यान जो खड्डा आहे, जी पोकळी आहे, तिथं शब्द टाकले जातात. 4 व्यक्ती शब्द टाकतात. यक्ष म्हणजे जीन, एक मनुष्य, एक पिशाच्य आहे की नाही, एक एंजेल म्हणजे ईशदूत म्हणजे फरिश्ता. ही 4 लोक ओंकार मारतात, शब्द टाकतात. शब्द येताच बुद्धीला चालना मिळते. बुद्धी जी विचार करते चांगला आणि वाईट, ते अंतर्मनात रेकॉर्ड होत असते. तर नजरेतून, कानातून आणि वर मनावर आलेल्या चुकीच्या शब्दांना फॉलो करायचं नाही. का तर ते जर चुकीचं आपण एक्सेप्ट केलं आणि ते अंतरात उतरवलं तर अंतर्मनावर चुकीच्या गोष्टीची जखम होत असते. आणि ती जखम बरी करण्यासाठी आपल्याला सर्व काही सोडून द्यावं लागतं. कारण ईश्वराच्या दयेशिवाय, पूर्ण दयेशिवाय ती जखम भरत नसते, लक्षात ठेवा. तर आपल्या वरमनावर अंतर्मनावर झालेल्या जखमांना मलम देण्यासाठी आपल्याला परमेश्वराचं ध्यान करणं गरजेचं आहे की नाही. जेवढं आपण परमेश्वराचं ध्यान करू तेवढं आपले हार्टबीट करेक्ट चालण्यास सुरुवात होईल. आणि ज्या वेळेला हार्टबीट करेक्ट चालतात त्यावेळेला विचारसरणी करेक्ट होते आहे की नाही. शरीराची सगळी रोगराई दूर होण्यास सुरू होते हो की नाही. आणि आरोग्य तन मनास येण्यास सुरुवात होते. तर गाईज ते गीत सुरू करू आपण, ज्याच्यामध्ये क्लासिकल गीत आहे, ज्याच्यामध्ये वरमनाची जाण दिली आहे. वरमनाची जागा 2 बरगड्यांच्या दरम्यान, अंतर्मनाची जागा आतड्यांच्या पाठीमागं आणि पाठीच्या मणक्याच्या पुढं, कमरेच्या मणक्याच्या पुढं एक स्थळ आहे की नाही. ती जी जागा आहे, ती जी मध्ये पोकळी आहे, आतड्यांच्या मागं आणि कमरेच्या मणक्याच्या पुढं जी पोकळी आहे, जी मोठ्या मेंदूपर्यंत येते आणि छोट्या मेंदूला जाऊन थांबते विचारसरणी, तिथं अंतर्मनाची जागा आहे. बुद्धी तर माहीतच आहे तुम्हाला, बुद्धी कुठे आहे, इथं आहे. तर मित्रांनो ते गीत आपण चालू करू. परमेश्वरा 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 परमेश्वरा. मन भ्रमर भ्रमर भ्रमरा समधावे, मन भ्रमर भ्रमर भ्रमरा समधावे, मन भ्रमर भ्रमर भ्रमरा समधावे. असे का नठावे, असे का असे का
असे का नठावे मार्ग तूच द्यावे धीर तुझे वर्मना स्वर्ण स्वरा यावे परमेश्वरा परमेश्वरा मन भ्रमर भ्रमर भ्रमरा समधावे मन भ्रमर भ्रमर भ्रमरा समधावे. वर्मन भवऱ्यासारखं पळतं इकडं तिकडं इकडं तिकडं. वर्मनाची जागा दोन बरगड्यांच्या दरम्यान. जे शब्द येतात वर्मन लगेच त्याला फॉलो करतो. शब्द पडताच फॉलो करतो. चांगला वाईटचा विचार पाठवतच नाही बुद्धीकडे. समजायला पाहिजे. वर्मनावर शब्द येतात जाण घ्या त्या शब्दांची काय आलं आहे ते पहा. वर्मनावर कुठले शब्द आलेत. चांगलं आहे का वाईट आहे. किती चांगलं आहे किती वाईट आहे याला सुद्धा समजा. ह्याच्यामुळं आपल्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धी येण्यास सुरुवात होते. लक्षात ठेवा. हे रहस्य खूप कमी लोकांना माहिती आहे. सुख समृद्धी घ्यायची असेल तर पहिलं पापापासून दूर राहायला पाहिजे. का तर सिस्टममध्ये करून ठेवलं आहे. जो चुकीच्या पैशाचा चुकीचा वापर करेल तुम्हाला माहितीच आहे. सांगायची आवश्यकता नाही. कंगाल होतो ना तो. होणारच. का तर चूक जीवनामध्ये आली तर सिस्टम चुकीची तुमच्या जीवनामध्ये आली हे समजायचं. तर त्याचा रिझल्ट फक्त चुकीचाच असणार. चुकीच्या मार्गामध्ये करेक्ट रिझल्ट येत नाही. नॉट रॉंग वे करेक्ट रिझल्ट. आहे की नाही. तर मित्रांनो आपल्या जीवनामध्ये चांगलं घ्यायचं असेल तर परमेश्वराच्या ध्यानाला पहिल्यांदा शिका. परमेश्वर कुठं आकाशाच्या पलीकडे ज्याची जाण अंतर मला पैसा लागत नाही काय नाही काय नाही काहीच लागत नाही. त्याला ओळखायचं कसं त्याला पाहायचं कसं हे जाणून घ्या. सगळ्यात सोपं एक गुलाबाचं फूल घ्या. त्या गुलाबाच्या फुलाला स्पर्श करा. त्याच्या पाकळीला हळूवारपणे स्पर्श करा. त्या स्पर्शाची ज्या वेळेला तुम्ही पाकळीला स्पर्श करता त्या स्पर्शाची जाणीव ज्या वेळेला तुमच्या अंतर्मनाला पोचते ती जाण जो देतो तो परमेश्वर आहे. लक्षात घ्या. परमेश्वर कुठं आहे अंतर्मनात. कसा आहे जाण देत राहतो. आहे ना. कधी चुकीची गोष्ट आपल्या हातून होणार असेल तर त्याची हिंट देतं. मरण येणार असेल तर त्याची हिंट देतं. तर चांगलं आपलं तुमच्या आयुष्यात येणार असेल त्याची हिंट देतं. कुठं अंतर्मनात. केव्हा ज्या वेळेला तुमचं ध्यान आकाशाच्या पलीकडे जाईल आणि फक्त समजा तुम्ही आकाशाच्या पलीकडे त्याला पाहताय आहे का नाही. ही जाण ज्या वेळेला तुम्हाला अंतर्मनात होईल तर तुम्ही परमेश्वराशी कनेक्ट झाला. करेक्ट सेटिंगमध्ये इन्वॉल्व झाला. इथून श्रीमंती तुमच्या दारावर नॉक करेल. आता हे श्रीमंती गरिबी का होते तुम्हाला सांगतो. श्रीमंत होण्याचं रहस्य जाणून घ्या. कुठलीही वाईट गोष्ट
खाण्याबाबत असो, राहण्याबाबत असो, वागण्याबाबत असो, चुकीची असली त्या सेटिंगमध्ये माणूस आपोआप जातो. मग त्याच्यापासून हळूहळू पैसाही दूर होतो, आहे की नाही? मग टेन्शन वाढले जातात. कशामुळे? चुकीचा विचार केल्यामुळे. श्रीमंती कधी येते? ज्या वेळेला तुम्हाला पैसा कमवून त्याला पचवण्याची आणि सदकार्यात, चांगला मार्गात, करेक्ट ठिकाणी लावण्याची ज्या वेळेला अक्कल येते, त्यावेळेला श्रीमंती तुमच्या दाराला दस्तक देते, म्हणजे नॉक करते. तर मित्रांनो, हे रहस्य आहे श्रीमंत होण्याचं. तुम्ही चांगल्या गोष्टीला फॉलो करा, तुमचं चांगलं होत जाईल. तुम्ही वाईट गोष्टीला फॉलो करताय, तुम्ही समजताय किंवा पैसा भरपूर आल्यानंतर मी हे करीन ते करीन मजा करीन, आणि परत त्या स्थितीत येऊन तुम्ही थांबणार. हे करेक्ट आहे. हे सेटिंग वेदामध्ये मिळेल तुम्हाला, आहे की नाही? हे एंजलपासून झालेलं बायबलमध्ये सुद्धा मिळेल आणि कुराणामध्ये सुद्धा मिळेल. का तर हे त्या युगात वेगवेगळ्या ठिकाणी परमेश्वराने निर्माण केला आणि जीवन जगण्याची पद्धत वरमनावर, मनुष्याच्या वरमनावर बिंबवली आणि ती लिहून घेतली पुस्तकामार्फत, पुस्तकामध्ये. ते आपण वाचतोय. प्रत्येक युगात वेगवेगळ्या ठिकाणी काही निवडक लोकांच्या अंतर्मनावर जीवन जगण्याची पद्धत बिंबव गेली आणि ते लिहून घेतले गेले. तेच आपल्याला दिसतंय. ते म्हणजे काय? वेद. ते म्हणजे काय? कुराण. ते म्हणजे काय? एंजलपासून झालेली बायबल, आहे की नाही? ज्ञानेश्वरीमध्ये काय आहे? तेच आहे. जे वेदामध्ये आहे तेच आहे. फॉलो करा, चांगल्या गोष्टीला फॉलो करा. परमेश्वरानं आपल्याला एवढी बुद्धी दिली आहे की आपण चांगलं आणि वाईट हे ह्या हिंटला आपण समजतो. ही खूप मोठी कृपा आहे त्याची. परंतु तरी आपण काय करतो? वाईटाला फॉलो करतो. काही मोजक्या गोष्टी खाण्याच्या, थोडंसं करेक्ट वागण्याची पद्धत, आहे की नाही? व्यायामाची पद्धत, व्यायामाची पद्धत. तहान लागल्यामुळं शब्द फिरायला लागले. एक्सरसाइजची पद्धत शिकून घेत पाहिजे. थोडंसं जीवन जगण्याच्या शैलीला आपलं करेक्ट केलं पाहिजे, वेदानुसार, कुराणानुसार, एंजलपासून झालेल्या बायबलनुसार, आहे की नाही? थोडंसं करेक्ट करून जीवन आपलं त्या परमेश्वराच्या सेटिंगमध्ये इन्व्हॉल्व होईल. तर गाईज, मन भ्रमरा समजावे असे का न ठावे. माहीतच नाही कुठले शब्द वर्ण मनावर पडले आणि कुठल्या गोष्टीला आपण फॉलो करतो काहीच कळत नाही ना. समजून घ्यायचं, समजायचं. जे शब्द नवीन येतात त्याची जाण घ्यायची. ते चांगलं आहे का वाईट आहे, किती चांगलं आहे किती वाईट आहे की नाही? खूप मोठं चांगलं आहे तर त्याचं टॉर्चरही येत असतं एवढं. त्याला फॉलो केल्यानंतर टॉर्चरही एवढं मोठं येतं. छोट्या छोट्या गोष्टी चांगल्या फॉलो करायच्या, थोडं थोडं वाढवत जायचं. याच्यामुळं काय होईल? म्हणजे नीती तुमची जी तयार होते ना, ते स्टेप बाय स्टेप तयार करत जायचं, वाढवत जायचं. जसं मी शिपाई बनण्याचं इच्छा करतो आहे, नीती तयार करतो आहे. शिपाई बनल्यानंतर मी नीती काय करतो आहे? मला क्लार्क व्हायचं आहे. नंतर मी काय करतो? मला मॅनेजर व्हायचं आहे. ही नीती अशी वाढवत जायचं आहे. इच्छेने निश्चय होतं, निश्चय ठाम झाला की नीती तयार होते. आणि नीती ज्यावेळेला पक्की होते त्यावेळेला भाग्य तयार होतं. आलं लक्षात? तर मित्रांनो, समृद्धी येईल सणा, सुख दारात नांदेल असं बना. चांगल्या गोष्टीला फॉलो करा, का तर चांगल्यानं
वाईट होतच नाही, चांगल्याला फक्त चांगलं होतं. तुम्हाला सेटिंगमधलं सांगतोय, वर मनावर येणारी भाषा, पुढं अंतऱ्यामध्ये ते शब्द आहेत. बंदहीन मनी का आशय घोर, बंदहीन मनी का आशय घोर, वर मनावर बंधन ठेवलं नाहीये. जे अंतर्मनात तुम्ही रुजवता ते इथं वाचतं. डोळ्यामधून आणि कानामधून जे शब्द अंतर्मनावर विमवले गेले तेच डोक्यामध्ये वाचतात. एकानं शिवी दिली, पटकन अंतर्मनात उतरली, डोक्यामध्ये तेच वाचतं. ज्या वेळेला ती व्यक्ती दिसते तर त्या गोष्टी पूर्णपणे आठवतात, कारण त्या गोष्टी आपण रेकॉर्ड केलेल्या असतात. आलं लक्षात? बंदहीन मनी का आशय घोर, बांध तुझा त्याला रे अंत धीर दूर. कुणाला मागायचं? परमेश्वराला. परमेश्वर कुठं? आकाशाच्या पलीकडं. ध्यान करा, तो तुमच्या मनाचं, अंतर्मनाचं ऐकतोय आणि तुम्ही त्याला मागताय. कसं? बंदहीन मनी का आशय घोर, बांध तुझ त्याला रे अंत धीर दूर, अंत धीर दूर. नंतर काय येईल? हे शब्द आलेले आहे. त्याने वर मनावर आपलं धीर दिलं, देतं, मागत नाही. आपण कधी कोणी धीर मागितलेलं पाहिलं का? धीर होत धीर मागायचं. त्याला रे अंत धीर दोर, अंत धीर दोर. अमृता सम सुख दिशा तन मना यावे परमेश्वरा, परमेश्वरा. मन भ्रमर भ्रमर भ्रमरा समधा. सर्दी आलेली आहे त्यामुळं ते क्लासिकल जे बसवलेलं ते घेता येईना. आता स्वर नलिकेमध्ये सर्दी आलेली असते ना, ते स्वर फिरवता येते. तर मित्रांनो, आज एवढंच. चांगलं घ्या, जीवनाचं चांगलं करून घ्या, भलं करून घ्या, दुसऱ्यांचंही भलं इच्छा करा, मग दुसऱ्यांचंही भलं व्हावं. का तर दुसऱ्याच्या भल्यात आपलं भलं असतं. ज्यावेळा आपण भलं करत जाऊ त्यामुळं आपलं चांगलं होत जाईल. समोरच्या व्यक्तीला दिसेल आपलं भलं झालं आहे, मग तो भल्या कार्याला सुरुवात करेल. अशी ही साखळी आहे भलं कार्य करण्याची. ह्या साखळीला फॉलो करा, आहे की नाही? कोणत्याही समाजामध्ये राहा, काही फरक नाही.
फक्त जगण्याच्या पद्धतीला सेटिंगमध्ये घेऊन या. चुकीच्या सेटिंगमध्ये तुम्ही जाता त्यावेळेला चुकीचं तुमच्यासमोर वाढलं जाईल. चुकीमध्ये कधीही चांगलं होत नसतं. तर चांगल्या गोष्टीला फॉलो करा, चांगलं घ्या, चांगलं राहा, खुश राहा, मजेत राहा, मस्त खावा, आहे का ना, मस्त राहा, मस्त जगा. तर ओके गाईज, गुड बाय, अस्सलाम वालेकुम, खुदा हाफिज, नमस्कार.